नमस्कार विद्यार्थ्यांनो. प्रथम वर्षाच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम करिता आपण सर्वजण तयारी करत आहात. त्यासाठी तुम्हाला आज एक थोडक्यात कशी तयारी करावी याबद्दलचं एक मार्गदर्शन काही सांगण्यात येईल. तर सर्वप्रथम तुम्ही प्रथम जो आहे, पेपर पहिला, पेपर 1 त्यामध्ये तुम्ही सर्वात पहिले जे महत्त्वाचे चॅप्टर आहेत त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे. त्यामध्ये गर्भशारीर आहे, तसेच नर्व्हस सिस्टम आहे आणि एंडोक्रायनॉलॉजी, तसेच ऑस्टिओलॉजी, आर्थ्रोलॉजी म्हणजेच संधिशारीर किंवा संधी, यामध्ये नी जॉईंट. ऑस्टिओलॉजीमध्ये एक बोन, लार्ज बोन आहे, ह्युमरस, फिमर, याप्रमाणे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नर्वस सिस्टीममध्ये स्पायनल कॉर्ड, सेरेबलम, सेरेब्रमचा सुपेरियर सरफेस, त्यासोबतच CNS किंवा एखादा काही त्यामध्ये न्यूरॉनबद्दल काही माहिती विचारू शकले जाऊ शकते. त्यासोबतच सेकंड पेपरमध्ये तुम्हाला कोष्ठशारीर आणि कोष्ठशारीरशी रिलेटेड ऑर्गन्सवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. स्रोतशारीर, मर्मशारीर, सोबतच मॉडर्नमध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन्स, डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि मर्मशारी सोबत युरिनरी सिस्टीम, सोबतच CVS रेस्पिरेटरी सिस्टीम, याकडे तुम्हाला सर्वात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तर यांचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही या मोठे मोठे मार्क्स असलेल्या यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. सोबतच ज्यांच्याकडे 5 मार्कपेक्षा जास्त आहेत असे सब्जेक्ट, सिलेबसच्या सर्वात शेवटी तुम्हाला या सगळ्यांचं एक म्हणजे या दोन्ही विषयांशी संबंधित आयुर्वेद आणि मॉडर्न याचा एक तुम्हाला एक वेगळा मार्क्सचा डाटा दिलेला आहे. तो मार्क्सचा डाटा बघायचा, त्याच्यामध्ये MCQ कोणते येणारे आहेत याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करायची गरज आहे. MCQ हे तुमच्या हातातले क्वेश्चन्स आहेत आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी 20 पैकी मार्क मिळू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे तुमचं लक्ष व्यवस्थित गेलं पाहिजे. MCQ असा एक प्रकार आहे की जिथे तुम्हाला जास्तीत जास्त गरज फक्त आणि फक्त केवळ थोड्या वेळासाठी विचार करण्याची गरज आहे. बाकी तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्समध्ये LAQ हे सर्वात पहिले सिक्वेन्शियली सोडवणे खूप गरजेचे आहे. आज बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होते की त्यांची सिक्वेन्स व्यवस्थित न सोडवल्यामुळे किंवा सिक्वेन्समध्ये क्वेश्चनच्या आन्सर्सचे जे ते हे आहे, जसं ABCD आहे. हे ABCD ज्यावेळेस तुम्ही बरोबर न लिहिता चा आन्सर जर तुम्ही B ला लिहिलेला असेल तर त्याच्यामुळे तुमचे मार्क्स जाऊ शकतात. ते LAQ मध्ये हे एक लक्षात ठेवलं पाहिजे आणि सिक्वेन्स लिहिलेलं तर तुम्हाला फार बरं होईल, कारण सिक्वेन्स सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. तसेच SAQ मध्ये सुद्धा ॲटलिस्ट 5 तरी क्वेश्चन असे आहेत की ज्याचं तुम्हाला आन्सर्स आलेच पाहिजे. यावर तुम्हाला जास्तीत जास्त ध्यान दिलं पाहिजे. आणि यामध्ये एक मसल येऊ शकतो, एक आयुर्वेदशी रिलेटेड आणि एक मॉडर्नशी डेफिनेशनशी रिलेटेड येऊ शकतो, ज्यामध्ये शरीरोपक्रमणीय शारीरबद्दल येऊ शकतो, परिभाषा शारीर आहे. त्यासोबतच तुम्हाला अस्थि शारीर आहे. प्रमाण शारीरबद्दल काही MCQ येऊ शकतात किंवा प्रमाण शारीरवर एखादा छोटासा SAQ येऊ शकतो. अशा प्रकारे तुम्हाला सगळी ही तयारी करावीच लागणार आहे आणि यापूर्वीही परीक्षेला सामोरं जाण्याच्या अगोदर तुम्ही सर्वात पहिले जे युनिव्हर्सिटीचे पेपर झालेले आहेत ते एकदा घरच्या घरी सोडून बघणे खूप महत्त्वाचे आहे. हे सोडून झाले तरच तुम्हाला लक्षात येईल की तुमची कितपत तयारी झालेली आहे आणि त्यानुसार मग तुम्ही त्यामध्ये सुधार करू शकता. तर या सगळ्या तयारीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हे जे चॅनल आहे IIA, या चॅनलतर्फे तुम्हाला सर्वांतर्फे शुभेच्छा. धन्यवाद.